आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जलसंवर्धन क्षेत्रातल्या 20 वर्षाच्या निरंतर प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशात उद्यापासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल रुपी चलनाच्या वापराला सुरुवात. केंद्र सरकार राज्याला 2 प्रकल्प देणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. पुण्यात रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र विकासाला केंद्र सरकारची मंजुरी. रशियाचा युक्रेनवर मिसाईल हल्ला सुरू. राजधानी कीवसह अनेक शहरांमधला वीज आणि पाणी पुरवठा खंडित. महाराष्ट्राच्या सांगोला मिरज रोडवर झालेल्या अपघातात 6 वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल. जलसंवर्धन क्षेत्रात गेली 20 वर्ष सरकारनं केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलला गेला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बनासकांठा जिल्ह्यातल्या थराड इथं 8,000 कोटी रुपयांच्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर झालेल्या जनसभेला संबोधित करत होते. या भागातल्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा उत्तर गुजरातच्या 6 जिल्ह्यांमधल्या 1,000 गावांमधल्या जलसिंचनाला फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या 20 वर्षात सरकारनं पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापरावर, त्याचप्रमाणे हे पावसाचं पाणी समुद्रात वाहून जाणं रोखण्यासाठी धरणांच्या बांधण्यावर भर दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं. सरकारच्या सुजलाम सुफलाम योजनेमुळे शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय आणि गावाच्या आर्थिक प्रगतीवरही सकारात्मक परिणाम झाल्याचंही त्यांनी सांगितलं. जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमतीत वाढ होऊनही सरकार ते शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार शेतकऱ्यांना शीतगृह, अन्न प्रक्रिया याबाबतही मदत करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बनासकांठा जिल्ह्यातल्या 4 लाख हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचन केल्याबद्दल त्यांनी जिल्हावासियांचं अभिनंदन केलं. यावेळी गुजरातचे जलसिंचन मंत्री ऋषिकेश पटेल हेही उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांनी आज पायाभरणी केलेल्या विविध प्रकल्पांमध्ये कसारा ते धंतीवाडा नर्मदा कालवा पाईपलाईन या 1,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यानंतर त्यांनी 2 रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पणही केलं. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज देशभरात एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी एकता दौडीचं आयोजनही करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीच्या पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर आज सकाळी सुमनांजली अर्पण केली. गृहमंत्र्यांनी नंतर मेजर ध्यानचंद मैदानावर आयोजित एकता दौडीचा शुभारंभ केला. सरदार पटेल वार्षिक स्मृती व्याख्यानमालेतलं यंदाचं पुष्प माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर गुंफणार असून सक्षम भारत सशक्त भारत अशी त्यांची संकल्पना आहे. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्या आणि इतर मंचांवर आज रात्री 9:30 ते 10 दरम्यान हे व्याख्यान प्रसारित केलं जाईल. केंद्र सरकारनं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाअंतर्गत पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र विकासाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली. या क्लस्टर विकासात 2,000 कोटी रुपये गुंतवणुकीचं उद्दिष्ट असून त्यातून 5,000 रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. 297 एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर 492 कोटी रुपये खर्च होणार असून त्यातले 207 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. या प्रकल्पाला त्वरित मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे त्यांनी आभार मानले आहेत. औद्योगिक वापरासाठीच्या तसंच ग्राहक उपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौर विद्युत घट आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनासाठी हे क्षेत्र उपलब्ध राहील. पुढील 32 महिन्यांमध्ये इथल्या पायाभूत सुविधा पूर्ण होण्याची अपेक्षा असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली. त्यांनी सीडॅकच्या वतीनं 1,000 कोटी रुपये मूल्य असलेला इलेक्ट्रॉनिक डिझायनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येण्याची घोषणा केली. त्यामुळे 5,000 रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशात उद्यापासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू होणार असून सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल, अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. या ई रुपीचा वापर आंतरबँक व्यवहाराची कार्यक्षमता वाढवेल. तसंच यामध्ये प्रत्यक्ष रकमेची देवाणघेवाण होणार नाही, यामुळे व्यवहाराचा एकूण खर्च कमी होईल, असं यात म्हटलं आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC बँक या बँका निर्धारित करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. घाऊक क्षेत्रात डिजिटल रुपी चलनाच्या वापरातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अन्य घाऊक व्यवहार आणि आंतरदेशीय व्यवहारांसाठी डिजिटल रुपी चलन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यावर भर दिला जाईल. तसंच येत्या महिन्याभरात सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील डिजिटल रुपी चलन खुलं करण्याची रिझर्व्ह बँकेची योजना आहे. यासाठी निवडक क्षेत्रात ग्राहक आणि विक्रेत्यांच्या परस्पर व्यवहारांसाठी डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा वापर केला जाईल, असं या निवेदनात म्हटलं आहे. रशियानं करारातून माघार घेतल्यानंतरही संयुक्त राष्ट्र, तुर्की आणि युक्रेन यांनी सोमवारी काळ्या समुद्रातील धान्य कराराची अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शवली. काल रशियानं काळ्या समुद्र कराराला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती. समुद्र ताफ्यावरील हल्ल्यानंतर कराराच्या अंतर्गत प्रवास करणाऱ्या नागरी जहाजांच्या सुरक्षिततेची हमी आपण देऊ शकत नसल्याचं मॉस्कोनं म्हटलं आहे. अमेरिकेनं एका निवेदनात म्हटलं आहे की आज 16 जहाजांच्या दळणवळणावर युक्रेन आणि तुर्की सहमत झाले आहेत, पण रशियानं सोमवारच्या वाहतूक योजनेला प्रतिसाद दिलेला नाही. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकार राज्याला 2 प्रकल्प देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. राज्यात टेक्स्टाईल पार्क सुरू होणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातच होणार असल्याचं सांगून त्यातून नाणारचा भाग मात्र वगळण्यात येईल, असं ते म्हणाले. केंद्रानं 25,000 कोटी रुपयांचे प्रस्ताव महाराष्ट्रासाठी मंजूर केले असून विरोधकांकडून महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव सुरू आहे. यात महाराष्ट्राचं खूप नुकसान होत आहे, असं ते म्हणाले. टाटा एअर बस आणि फॉक्सकॉन सारखे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच गुजरातला गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. भय आणि दबावमुक्त वातावरणातल्या निवडणुका ही लोकशाहीची मूलभूत गरज असून निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक करण्यातही निवडणूक व्यवस्थापन यंत्रणांची जबाबदारी महत्त्वाची आहे, असं केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगांची रचना, क्षमता आणि भूमिका या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत भरली आहे. त्यात ते बीजभाषण करत होते. देशातल्या दुर्बल घटकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरिता निवडणूक व्यवस्थापन यंत्रणेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशोदेशीच्या निवडणूक व्यवस्थापन यंत्रणांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातमीपत्रांच्या वेळांमध्ये काही बदल होणार आहेत. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळचं राष्ट्रीय बातमीपत्र सकाळी 9:20 ते 9:30 ऐवजी सकाळी 8:30 ते 8:40 या वेळेमध्ये प्रसारित होईल. तर आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रात्री 9:15 ते 9:30 या वेळेत प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8 ते 8:15 या वेळेत प्रसारित होईल. रशियानं युक्रेनवर मिसाईल हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे राजधानी कीवसह अनेक शहरांमधला वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. आज सकाळी कीवमध्ये 2 स्फोट झाले, तर उत्तर, पश्चिम आणि मध्य युक्रेनमध्ये देखील स्फोट झाल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलं. या हल्ल्यामुळे खार्किवमधल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा बाधित झाल्यानं खार्किवचे नागरपाल इहोर तेरेको यांनी सांगितलं. झापोरझिज्जिया आणि चेरकासी इथं हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. युक्रेननं काळा समुद्र क्षेत्रात ड्रोन हल्ला केल्याचा रशियाचा आरोप असून त्या पार्श्वभूमीवर रशियानं युक्रेनवर मिसाईल हल्ला सुरू केला आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला मिरज मार्गावर आज संध्याकाळी 7 वाजता पंढरपूरकडे दर्शनाला निघालेल्या पायी दिंडीत भरधाव कार घुसल्यानं झालेल्या अपघातात 6 वारकऱ्यांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये 4 महिलांचाही समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात भरती केलेलं आहे. हे सारे जण कोल्हापूर जिल्ह्यातले असून ते पंढरपूर यात्रेला जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार यांना आज प्रकृती अस्वास्थ्यामुळं मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येत्या बुधवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता असून त्यानंतर ते 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी शिर्डी इथं पक्षाच्या शिबिरात सहभागी होतील आणि 8 नोव्हेंबर रोजी नांदेड इथं काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत ते सहभागी होतील, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. छोट्या जंगलांचा विकास आणि हरित भूभाग वाढवण्याच्या दृष्टीनं आयकर विभागानं आज राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्तानं हरित या प्रकल्पाची घोषणा केली. HRIT हे हरियाली अचिव्हमेंट रेझोल्यूशन बाय इन्कम टॅक्स या योजनेचं संक्षिप्त रूप आहे. या प्रकल्पानुसार आयकर विभाग वृक्षारोपण आणि छोट्या जंगलांची लागवड करणार आहे. आयकर विभागाच्या इमारतींच्या आणि इतर सार्वजनिक ठिकाणी हे वृक्षारोपण होणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 787 अंकांची वाढ झाली आणि तो 60,746 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 225 अंकांची वाढ नोंदवत 18,012 अंकांवर बंद झाला. केंद्रीय दक्षता आयोगानं 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या काळात दक्षता सप्ताह आयोजित केला आहे. पुढील 25 वर्ष देशासाठी अमृतकाळ असून या कालावधीत देशाला विकसित राष्ट्र घडवायचं आहे. देश भ्रष्टाचारमुक्त झाला तर हे ध्येय लवकर गाठता येईल. यासाठी प्रत्येकानं भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करण्याचं आवाहनही राज्यपालांनी आपल्या संदेशातून केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्याचं आवाहन केलं. यावेळी राजभवनात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉलची आवड जोपासण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं फिफा आणि अखिल भारतीय फुटबॉल संघटनेबरोबर एक समझोता करार केला आहे. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत आज मुंबईत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. फिफाचे अध्यक्ष जिनानी इन्फॅन्टिनो आणि अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कल्याण चौबे यावेळी उपस्थित होते. शिक्षण मंत्री प्रधान यांनी यावेळी सांगितलं की राष्ट्रीय शिक्षण धोरणात खेळ हा मुलांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा भाग मानला आहे. T20 विश्वचषक 2022 स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं आज ब्रिस्बेनमधल्या गाबामध्ये आयर्लंडचा 42 धावांनी पराभव केला. 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव 109 चेंडूत 137 धावांमध्ये आटोपला. लॉर्कन टकरनं 28 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टॉर्क आणि ॲडम झांपा यांनी 2 बळी घेतले. सुरुवातीला ॲरॉन फिंचच्या 44 चेंडूत 63 धावांच्या खेळीच्या बळावर यजमानांनी 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गुजरातमधल्या मोरबी गावात झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीतल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147व्या जयंतीनिमित्त आयोजित रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते. नवी दिल्लीच्या वाणिज्य भवन इथं त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उद्योग मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जलसंवर्धन क्षेत्रातल्या 20 वर्षाच्या निरंतर प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशात उद्यापासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल रुपी चलनाच्या वापराला सुरुवात. केंद्र सरकार राज्याला 2 प्रकल्प देणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. पुण्यात रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र विकासाला केंद्र सरकारची मंजुरी. रशियाचा युक्रेनवर मिसाईल हल्ला सुरू. राजधानी कीवसह अनेक शहरांमधला वीज आणि पाणी पुरवठा खंडित. महाराष्ट्राच्या सांगोला मिरज रोडवर झालेल्या अपघातात 6 वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.